जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आपण बघत आहोत डेटा स्ट्रक्चर फॉर BCA, BCS आणि BSc कम्प्युटर सायन्स. तर ज्यामध्ये आपण आज बघणार आहोत की ॲरे काय असतं. जे ॲरे तुम्ही ऐकलं असेल प्रोग्रामिंग मध्ये, त्याच्यामध्ये डेटा स्ट्रक्चर मध्ये, तर ॲरे काय असतं, तो कसा यूज केला जातो, त्याचं रिप्रेझेंटेशन कसं असतं, तर तेच आपण आज बघणार आहोत. आणि याच्या आधीचे जर व्हिडिओ बघायचे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. जर तुम्ही टाइप्स बघितले असेल, माझा टाइप्स जो व्हिडिओ होता डेटा स्ट्रक्चर टाइप्स, त्यामध्ये हा एक स्टॅटिक मध्ये आला होता बघा. स्टॅटिक जे डेटा स्ट्रक्चर असतं त्यामध्ये ॲरे येत असतो, तर ते पण तुम्ही बघू शकता. आज आपण बघूया की त्याचा यूज कसा असतो. तर बघा, ॲरे काय आहे की इट इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप्स ऑफ डेटा. बघा, ॲरे काय असतो, एक सेम टाइप्स असणारा डेटा टाइप्स असतात. बघा, तुम्ही कोडिंग किंवा प्रोग्रामिंग करता तिथे डेटा टाइप्स असतात, इंट असतात, त्यानंतर कॅर असतात किंवा फ्लोट असतात. हे टाइप्स असतात डेटाचे. तर सेम डेटा टाइप्स असणाऱ्या जे कलेक्शन असतं त्यालाच आपण ॲरे म्हणतो. समजा ॲरे मध्ये कोणतं, एक तर तुम्ही इंटिजर घेऊ शकता किंवा कॅरेक्टर घेऊ शकता किंवा फ्लोट. असं नाही की याला मिक्स जर केलं तर तो ॲरे होत नाही. समजा मी इथे कॅरेक्टर आहे ABC, तर हे जर कॅरेक्टर घेतले तर याचा एक मी ॲरे तयार करू शकतो. आणि हे सिमिलर आहे, म्हणजे कॅरेक्टर आहेत ABC, तर याचा एक ॲरे तयार करू शकतो. म्हणजे सिमिलर डेटा टाइप्स आहे तर त्यालाच आपण ॲरे म्हणतो. जे की सिमिलर टाइप ऑफ डेटा आयटम्स, तर ते यालाच आपण ॲरे म्हणत असतो. आता बघा, ॲरे कसा डिक्लेअर करत असतं, तर बघा मी ते ॲरे घेतलेला आहे. इंटिजर व्हॅल्यू बघा, याच्यामध्ये 5 व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण त्याचं नाव देत असतो. ॲरेचं जे नाव असतं ते तुम्ही काही पण देऊ शकता. इथे मी ARR घेतलेलं आहे. त्यानंतर अशा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मी याची साईज दिलेली आहे बघा, 5 इथे लिहिली आहे, म्हणजे हा 5 एलिमेंट्सचा ॲरे आहे. इथे हे केलेलं आहे. त्यानंतर इक्वल टू देऊन, त्यानंतर कर्ली ब्रेसेस मध्ये मी इथे त्याच्या व्हॅल्यू टाकलेल्या आहे, कॉमा देऊन. बरं, कॉमा पण खूप महत्वाचा असतो. त्यानंतर पहिली व्हॅल्यू आहे 1, त्यानंतर कॉमा, मग 2 व्हॅल्यू, त्यानंतर कॉमा, 3 व्हॅल्यू, कॉमा, 4 व्हॅल्यू, 5. अशा प्रकारे मी इथे त्याला डिक्लेअर केलेलं. तर अशा प्रकारे डिक्लेरेशन असतं कोणत्याही ॲरेचं. यामध्ये बघा, सिमिलर डेटा टाइप पाहिजे. आता मी इथे असं जर केलं असतं की इथे 1 घेतला आणि इथे A लिहिलं, तर तो ॲरे होत नाही. कारण ॲरे हा सिमिलर डेटा टाइपचा, म्हणजे 1, 2, 3 घेतले तर ते अंकच असले पाहिजे. ABC घेतलं तर ती ABCच पाहिजे, त्यामध्ये अंक टाकता येणार नाही. आणि हा सिम्पलेस्ट डेटा स्ट्रक्चर आहे. सगळ्यात सोपा डेटा स्ट्रक्चर ॲरे असतो. तर सिंपल शब्दामध्ये जर सांगायचं तर ॲरे काय की सेम डेटा टाइप्स असणाऱ्याला आपण ॲरे म्हणत असतो. जो पण डेटा स्टोअर करतो तर त्यामध्ये जो असतो तर सिमिलर डेटा टाइप असतो. आणि अजून एक याची हे आहे, बघा, डेटा टाइप जेव्हा आपण याच्यामध्ये ॲरे मध्ये डेटा स्टोअर करतो तर ते कंटिन्युअस मॅनर मध्ये 1 च्या नंतर 2, 2 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 4 अशा पद्धतीने स्टोअर होतो. ॲरे मध्ये जो पण डेटा स्टोअर होतो तो एका मागे एक होत असतो. त्यामुळे त्याला आपण लिनियर डेटा स्ट्रक्चर सुद्धा म्हणतो. लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये येत असतं ॲरे. आणि स्टॅटिक आहे बघा, मी जेव्हा टाइप सांगितले होते त्यामध्ये स्टॅटिक मध्ये आला होता. म्हणजे मी जर इथे 5 याची साईज दिली तर हा 5च व्हॅल्यू घेईल. याच्यामध्ये आपण 6वी व्हॅल्यू ऍड करू शकणार नाही. कारण इथे मी साईज काय सांगितली याची 5, तर ही 5 साईज जी आहे फिक्स होईल. म्हणजे याच्यामध्ये 5च एलिमेंट बसेल. त्यानंतर याच्यामध्ये जर आपण 6वा एलिमेंट टाकायला गेलो तर इरर येईल. आउट ऑफ बाउंड किंवा आउट ऑफ इंडेक्स जसं दाखवलं जातं, तर तो इरर येतो. याच्यामध्ये आपण 5च एलिमेंट, किंवा जर 10 मी इथे साईज डिक्लेअर केली तर 10च एलिमेंट येईल. त्यामुळेच आपण याला स्टॅटिक सुद्धा म्हणतो, स्टॅटिक डेटा टाइप्स. आणि याच्या रिलेटेड जर काही प्रश्न किंवा तुम्हाला डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता. मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय देत असतो.